नमस्कार. जनता दरबारामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या या जनता दरबारमधून करून घेत आहोत. ही माहिती तुम्हाला सगळ्यांना खूप आवडते आहे, त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. त्याच अनुषंगाने मंडळी तुमच्याकडून सातत्याने खूप चांगले अनुभव, किस्से म्हणा किंवा सकारात्मक माहिती आमच्यापर्यंत पोहोचत आहे. त्यातलाच हा एक अतिशय सुंदर अनुभव आहे जो आपण सगळ्यांनी ऐकायलाच पाहिजे. नुकतंच एक वडील आणि त्यांचा मुलगा दोघं जण ट्रेननी दुसऱ्या गावाला जायला निघतात. हा जो मुलगा असतो हा 18-20 वर्षाचा मुलगा असतो आणि त्याचे वडील दोघं जण ट्रेननी दुसऱ्या गावाला जायला निघतात. आता गाडी जशी सुटते तसा हा तरुण मुलगा आपल्या वडिलांना म्हणतो, बाबा बाबा झाडं मागे मागे पडायला लागलेली आहे. हे ऐकल्यानंतर त्या वडिलांना खूप आनंद होतो. ते वडील त्या मुलाला जवळ घेतात. जरा वेळाने गाडीला अजून थोडासा वेग येतो. तो मुलगा पुन्हा आपल्या बाबांना म्हणतो, बाबा बाबा आता तर ढगसुद्धा मागे जायला लागलेले. हे ऐकल्यानंतर त्या वडिलांना अतिशय आनंद होतो. ते वडील पुन्हा त्या मुलाला जवळ घेतात. हे सगळं घडत असतं तेव्हा समोर बसलेला जो माणूस असतो त्याला काही राहवत नाही. तो या वडिलांना म्हणतो की का हो, हा तुमचा एवढा मोठा मुलगा आहे आणि हा असा लहान मुलासारखा का बरं बोलते. हे ऐकल्यानंतर त्या वडिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू तरळतात. ते वडील त्या माणसाला सांगतात की अहो, हा माझा मुलगा आहे ना, हा आत्ताच बघायला लागलेला आहे. वास्तविक हा जन्मतः अंध होता, पण तुमच्या आमच्यातल्या कोणीतरी दयाळू माणसानं नेत्रदान केलं आणि त्यामुळे माझ्या ह्या मुलाला दृष्टी मिळालेली आहे. त्याचं पुढचं सगळं आयुष्य प्रकाशमान झालेलं आहे. हे सगळं ऐकल्यानंतर आपल्याही डोळ्यामध्ये पाणी तरळू शकतं. आणि म्हणूनच अवयवदान म्हणजे श्रेष्ठ दान हे जे आपल्यामध्ये म्हणतात ना, ते अगदी अगदी खरं आहे. म्हणूनच नेत्रदान असेल, देहदान असेल, किडनीचं दान असेल किंवा इतर कुठलेही अवयव असतील ना, तर ह्याचं दान आहे ना, हे आपण करायला शिकलं पाहिजे. त्यासाठीची जी माहिती आहे ना, ती कुठल्याही शासकीय रुग्णालयामध्ये आपल्याला मिळेल किंवा कुठले अर्ज कुठे भरायचे तेही त्या शासकीय रुग्णालयामध्ये तुम्हाला समजू शकतो. आणि ते सगळं आपण जाणून घेऊया आणि अवयवदानासाठी आपण सज्ज होऊया. अधिक माहिती जर का तुम्हाला पाहिजे असेल ना, तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. मात्र त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये आपण सामील होण्याची गरज आहे. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार. जनता दरबारमधला आपला आजचा विषय खूप चांगला आहे, तुम्हाला सगळ्यांना आवडेल असाच आहे. आजही आपण जलप्राप्तीविषयी जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी अतिदुष्काळग्रस्त अशा माण तालुक्यातल्या जलसाक्षरतेविषयी आज आपण संपूर्ण माहिती करून घेणार आहोत. आणि त्याच अनुषंगाने लोकसहभागातून काही कोटींची कामं उभी राहिलेली आहेत ना, ती कशी उभी राहिली तेही आज आपण जाणून घेणार. हे पाणी मिळाल्यामुळे आज इथली ही जी जमीन आहे ना, ही फुललेली आहे, बहरलेली आहे. इथली शेती ही बहरलेली आहे. ही कहाणी आहे रानमळा ह्या गावची. वास्तविक माण हा तालुका अति दुष्काळग्रस्त आहे. इथली जमीन वरकड आहे किंवा इथला जो पाऊस आहे ना, हा अतिशय अपुरा आणि अनियमित असाच हा पाऊस असल्यामुळे ही भूमी मानवी वस्तीला अयोग्य असल्याचा शेरा ब्रिटिशकालीन गॅझेटमध्ये आहे. पण तरीही इथे मानवी वस्ती फुलली, बहरली. पण काय झाले, अलीकडच्या 4-5 वर्षामध्ये सातत्याने दुष्काळ पडल्यामुळे माण तालुक्यामध्ये दुष्काळाची अतिशय चिंताजनक अशीच परिस्थिती निर्माण झाली. यावर काहीतरी उपाय शोधायला पाहिजे. त्यासाठी इथल्या या साऱ्या स्थानिकांनी निश्चय केला की आता आपण दुष्काळ हटवणार आहोत आणि आपणच आपलं पाणी मिळवणार आहोत. पण आमची भूक, आम्हाला पाणी पाहिजे होतं काही करून. ज्या मोठ्या 2 योजना आहेत ते कधी येतील माहिती नव्हतं. पण आपण जर या ठिकाणी पाणी अडवलं, छोटंसं गणित, या ठिकाणी थोडं पाणी अडवलं तर खूप मोठा बेनिफिट आपल्याला नाही झाला तरी आपल्याला जी पिण्याची पाण्याची अडचण आहे आता सध्याची, ती तरी 100% आपली पूर्ण होऊ शकते. ह्या कुठलाही अनुभव नव्हता. आम्ही ज्यावेळेस हे काम चालू केलं त्यावेळेस आमच्याकडं इंजिनियर नव्हता, काय नव्हतं. येस, आपल्याला आपलं पाणी शोधायचं, आपण इथं काम केलं पाहिजे. ह्या भावनेनं आम्ही त्या ठिकाणी एकत्र आलो आणि केवळ 2/5/2014 ते 2/7/2014 या 2 महिन्यामध्ये 1 किलोमीटर लांब खोलीकरण, रुंदीकरण, सरळीकरण झालं आणि त्याच्या माध्यमातून ही क्रांती झाली. प्रशासनाला कळलं की यस, ही इमानदारीनं काम करता. इथल्या ग्रामस्थांना कळलं की बाबा ह्या लोकांनी ह्यांचा स्वतःचा पाण्याचा सोर्स स्वतः निर्माण केला.
या रानमळा हे जे गाव आहे ना, ह्या गावामध्ये वास्तविक मागच्या वर्षीच पाणलोटाची सगळी कामं पूर्ण झालेली होती. त्यामुळे ह्या वर्षी जो 7 जूनच्या सुमारास जो पाऊस पडला ना, जो अवकाळी म्हणा किंवा मान्सून पूर्व असेल, ह्या पावसामुळे इथे पाण्याचा संचय झाला आणि इथली शेती फुलली. 6 वर्ष झाले गेली, अजिबात पेरण्या झाल्या नव्हत्या वगैरे काय, पण मान्सून पूर्ण पडलेल्या पावसामुळं आणि उद्या ह्या बंधाऱ्यातनं मिळणारं आपल्या विहिरी बोरवेल जीवन झाल्यामुळे 100% इथला शेतकरी एवढा सॅटिस्फाय आहे की त्याला खात्री झाली आपण आज इथं पेरल्यानंतर 100% आपल्याला आपण जे आता पीक पेरतोय त्याचा 100% फायदा होणार. जलसंचय झाल्यामुळे विहिरी भरल्या, त्याचबरोबर शेततळी सुद्धा भरली. त्यामुळे ह्या वर्षी इथे डाळिंबाच्या मोठ्या बागा आपण बघू शकतो, चिक्कूच्या बागाही आपण इथे बघू शकतो. माझी इथं 20 एकर शेती आहे, पूर्ण बाग आहे ती. आणि 6-7 वर्ष झालं गेली अशीच ओसाड पडली होती पाणी नसल्यामुळे. आणि आता ही आपण परिस्थिती बघतोय की ह्याच्यामध्ये जवळजवळ मी आता इथं 5-6 एकर मका लावलेली आहे, ज्याच्या माध्यमातून मला 100 ते 150 क्विंटल मका उपलब्ध होईल. आणि हा ही मक्याचं पीक आहे. पलीकडे जे आपण बघतोय ते जवळजवळ 175 म्हणजे 1,75,00,000 लिटरचं शेततळ जे प्रशासनानं आम्हाला दिलं होतं ते पण असंच ओसाड पडलं होतं. बंधाऱ्या झाल्यामुळं विहिरीन बोरवेल जीवन झाल्यामुळे त्याच्या माध्यमातून आपण ते भरलेलं आहे. जवळजवळ आता ते अर्धा आहे पण पूर्ण क्षमतेनं भरलं होतं. जवळजवळ 1.5 कोटी लिटर पाणी साठा मी त्याच्यामध्ये केला होता आणि तेच पाणी दुष्काळात आपण बागेला यूज करत होतो. मका आहे माझी डाळिंबीची 2200 झाड आहेत. त्याच्यानंतर चिक्कूची 2.5 एकराची बाग आहे. ऊसाचं छोटं आपण 15-20 गुंठ्याचं क्षेत्र केलं की त्याच्या माध्यमातून आपण जी ही जमीन त्याच्यामध्ये ऊस लागण आपण करणार आहे. सगळीच प्रत्येकाने मूग पेरलेला आहे, चवळी पेरली, मका, बाजरी सगळ्यांच्या पेरण्या आता व्यवस्थित झालेल्या अशा पद्धती पिकाची परिस्थिती आहे. मागच्या वर्षी जेव्हा या सगळ्या बंधाऱ्यांचं काम सुरू होतं ना, तेव्हा या डाळिंबाच्या बागा टिकवण्यासाठी या शेतकऱ्यांना टँकरनी पाणी द्यायला लागत होतं. पण आता मात्र चित्रच पालटून गेलेले. पाठीमागच्या वर्षी जो आम्ही 60-70 लाख रुपयाचं बंधाऱ्याचं काम 13,65,400 रुपयामध्ये पूर्ण केलं. तो बंधारा इथून 200 ते 300 मीटरवरती आहे. ज्यावेळेस ते काम पूर्ण झालं त्यावेळेस 500 ते 600 एकर शेती पूर्णपणे बागायत झाली होती. त्याच्या साईडच्या ज्या विहिरी होत्या त्या पूर्णपणे बोरवेल विहिरी जीवन झाल्या होत्या. त्याच्या माध्यमातूनच आम्ही ज्वारी, बाजरी, ऊस, मका यासारखी पिकं घेतली होती. चांगला आर्थिक फायदा पण झाला होता. ज्यावेळेस त्या बंधाऱ्याचं काम चालू होतं त्यावेळेस आम्ही माझा वैयक्तिक स्वतःचा मी टँकर लावून त्या ठिकाणी माझी जी 1000 झाडं डाळिंबची होती त्याला दुष्काळामध्ये 200 रुपयाला 1 टँकर अशा पद्धतीनं ती बाग आणली होती. आणि आत्ता ह्यावेळेसची जर परिस्थिती बघितली आपण तर इथं माझी आता 2200 झाडं आहेत. त्याला पूर्णपणे पाण्याचा प्रश्न, पिण्याचा पाण्याचा प्रश्न तर मागच्या वेळेस बंधारा भरल्यापासूनच मिटला आहे. आणि यावेळेस जो आता हे काम चालू आहे किंवा तो पूर्ण बंधारा मागच्या वर्षी पूर्ण क्षमतेनं भरला नव्हता, पण पाऊस पडला, 2-3 कोटी लिटर पाणी साठलं, पुन्हा आटलं, पुन्हा भरलं, अशा पद्धतीने जे 7-8 कोटी लिटर पाणी साठा त्या ठिकाणी झाला. त्याच्या माध्यमातून पूर्णपणे 400-500 एकर आमची शेती सगळ्या शेतकऱ्यांची इथली चांगली झाली. त्यातच ह्या वर्षी 7 जूनच्या आसपास जो राज्यभर भरपूर पाऊस झाला ना, त्यामुळे इथले ओढे, नदी, नाले, तलाव सगळे तुडुंब भरलेले. जे 6 किलोमीटरचं ह्या वर्षी काम झालं त्याच्या माध्यमातून मागच्या 15 तारखेला पहिला जो पाऊस पडला मान्सून पूर्व तो पाऊस 63 मिलीमीटर झाला आणि दुसरा पाऊस 80 म्हणजे 8-7-14 150 मिलीमीटर पावसामध्ये जवळजवळ ह्या 6 किलोमीटरमध्ये 50 कोटी लिटर पाणी साठा झाला होता. आणि त्या पाणीसाठ्याच्या माध्यमातून ह्या 6 किलोमीटरच्या दोन्ही साईडला जवळजवळ पलीकडे 1 किलोमीटर आणि अलीकडे 1-1.5 किलोमीटरच्या पूर्ण ह्या सिस्टममध्ये जवळजवळ 1200 ते 1500 हेक्टर शेतीला पाणी, पिण्याच्या पाण्याचं 1-2 वर्ष प्रचंड वाळूसाठा असल्यामुळे आणि शेती पाण्याचं कमीत कमी 1 पीक. आणि आत्ता मान्सून पूर्ण पावसाची ही परिस्थिती आहे की जवळजवळ 2-3 बंधारे पूर्ण भरले. रनिंगमध्ये असल्यामुळे 1-2 बंधारेचं काम हे झालं होतं त्यामुळे ते चालू. या भागातले नदी, नाले, ओढे, तलाव यांचं रुंदीकरण किंवा खोलीकरण केल्यानंतर प्रचंड प्रमाणामध्ये गाळ निर्माण झाला. म्हणजे अगदी या गाळाचे डोंगर आजही आपण बघू शकतो. साधारणपणे 2,75,000 क्युबिक मीटर इतका गाळ इथून काढण्यात आला आणि हा सगळा गाळ इथल्या शेतांमध्ये पसरण्यात आलेला आहे. गाळ आपण शासकीयच्या माध्यमातून 75,000 क्युबिक मीटर आणि खाजगी मशिनरी जे लावलेत आपण त्याच्या माध्यमातून 2 लाख क्युबिक मीटर असा 2,75,000 क्युबिक मीटर गाळ आपण उचलला आणि जवळजवळ
एकर शेती, पडीक माळरान शेती, जी आपण पाठीमागं सगळं बघतोय गाळ भरला, अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी संपूर्ण जमीन सुपीक करून टाकली. जलजागृती, जलसाक्षरता ह्या सगळ्या संज्ञांचे अर्थ अशा प्रकारे जेव्हा साकारताना दिसतात ना, तेव्हा खरंच खूप छान वाटतं. आणि जलयुक्त शिवार अभियानाचं हेच वैशिष्ट्य आहे किंवा हेच यश आहे. आणि हे अभियान यशस्वी होण्यासाठी शासन म्हणा किंवा प्रशासनाकडून प्रचंड मेहनत घेतली जाते. मला आनंद आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी हा कार्यक्रम राज्याचा फ्लॅगशिप प्रोग्राम, सगळ्यात टॉप प्रायोरिटीचा प्रोग्राम म्हणून जाहीर केला. माननीय जलसंधारण मंत्री महोदय यांनी याच्यामध्ये अधिकचं लक्ष घेतलं, पुढाकार घेतला आणि राज्यानं यावर्षी 1000 कोटी रुपये या कार्यक्रमासाठी गॅप फंडिंग म्हणून अधिकची रक्कम प्रत्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे उपलब्ध करून दिलेल्या आहे. जवळपास 6000 गावं याच्यामध्ये निवड केली आहे. त्यामुळे मागचा अनुभव विचारात घेऊन आणि इतर काही त्याच्यामध्ये अधिकचं काही बदल करून हा कार्यक्रम अतिशय फोकस पद्धतीनं सर्व राज्यामध्ये सुरू आहे. जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत जलसंचयासाठी जो आराखडा तयार करण्यात आलेला आहे ना, त्यासाठी गावागावांनी पुढाकार घेतलेला आहे. जलयुक्त शिवारचा आराखडा त्या गावामध्ये गावातल्या लोकांनी पुढाकार घेऊन केला आहे. तिथले काही टेक्निकल ऑफिसर आम्ही दिले होते. जिल्हाधिकारी खरं या सगळ्या कार्यक्रमाचं जिल्हा पातळीवरती कॅप्टन आहे, त्याला सगळे अधिकार दिलेत. त्यांनी ठरवायचं की कुठली गावं निवडायची, जी गावं निवडायची आहेत त्या गावातली प्रमुख लोक एकत्र येतील, गाव शिवार भेट करतील आणि गाव शिवार भेटमध्ये गावामध्ये कुठली कामं आत्ता अस्तित्वात आहे ज्याचं पुनर्जीवित करायचं आहे, म्हणजे दुरुस्त्या करायच्या आहेत, काही बळकटीकरण करायचं आहे आणि कुठली कामं नव्याने घ्यायची ते गावातल्या लोकांनी ठरवायचं आहे. गावातल्या लोकांचं जे शहाणपण आहे, त्यांना जे तिथं माहिती आहे ते आपण सांगायची आवश्यकता नाही. मग शिवार भेटीमध्ये आम्ही कुठली कामं करायची ते निश्चित केलं आणि मग ती गावातलं पाण्याचं बजेट विचारात घेऊन गावात जी काही कामं करायची आहेत त्याच्यामध्ये प्राधान्यानं कुठली कामं करायची आहेत, त्याला किती पैसे लागतील हे निश्चित केलं. आणि मग इतर योजना, केंद्राच्या, राज्याच्या योजना, DPDCच्या योजना आणि आम्ही दिलेले गॅप फंडिंगचे 1000 कोटी रुपये याच्या माध्यमातून त्या गावचा आराखडा तयार केला. जलयुक्त शिवार अभियानामध्ये लोकसहभाग खूप मोलाचा ठरलाय. म्हणजे अगदी श्रमदानापासून निधी जमवण्यापर्यंतची सगळी मदत लोकांनी स्वयंस्फूर्तीने केलेली आहे. म्हणजे आपल्या राज्यामध्ये लोकसहभागातून या अभियानाअंतर्गत 240 कोटींची कामं उभी राहिलेली आहेत. तर गावागावामध्ये लोक एकत्र येत आहेत, एकत्र काम करत आहेत श्रमदानाच्या माध्यमातून. काही गावामध्ये 5-5, 10-10 लाख रुपये लोकांनी गोळा केलेत आणि त्या माध्यमातून जुन्या नद्या, तिथे ओढे, नाले जे पूर्णपणे बुजलेल्या अवस्थेत होते ते आज लोक त्यांच्या केलेल्या कॉन्ट्रीब्युशनमधून खोल करतायत आणि त्याच्यामध्ये केवळ डिझेल, आम्ही त्यांना डिझेलचा खर्च उपलब्ध करून दिला आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास 240 कोटी रुपयापेक्षा अधिक किमतीची कामं ही लोकसहभागातून आज उभा राहिलेली आहेत. त्याचबरोबर निरनिराळ्या स्वयंसेवी संस्था असतील, कॉर्पोरेट्सनी सुद्धा या अभियानाला खूप मोलाची साथ दिलेली आहे. आणि आराखड्यामध्ये जो काही गॅप पडतोय तिथं मग लोकसहभाग घ्यायचा, CSR घ्यायचा. CSRसाठी कॉर्पोरेटची सगळ्यांची बैठक माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी घेतली होती. अनेक कॉर्पोरेट त्या ठिकाणी पुढं आल्या आणि जवळपास 400 गावं गॅप फंडिंगची रक्कम त्यांनी उपलब्ध करून देऊन दत्तक घ्यायचं मान्य केलं. मला वाटतं की कॉर्पोरेट सेक्टर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात येते. त्याच अनुषंगाने मंडळी, माण तालुक्यातली मृतवत झालेली माण नदी पुनरुज्जीवित करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांबरोबरच लोकशक्ती ही अपार मेहनत घेत आहे.